Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी अभिजित करणे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे. उणे पुरे 10 दिवस राहिलेले आहेत मतदानाला आणि त्याआधी पुन्हा एकदा म्हणजे खूप दुर्मिळ वेळा असं होतं की एकच पाहुणा 10-15 दिवसाच्या आधीच दुसऱ्या वेळेला आपल्याशी बातचीत करतो. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते पुण्याचे प्रशांत जगताप सर, आपलं स्वागत आहे. तुम्ही प्रवेश केला त्याच्या आधीच आपण सगळं बोललो. आता मुद्दा असा आहे की प्रवेशानंतरचं, कारण आता निवडणूक आईन काय भरात आलेली आहे. आता मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही प्रवेश करत होता आम्हाला असं लक्षात आलं की तुमचे ते फोटो वगैरे व्हायरल झाले की अरे काँग्रेसमध्ये नाराजी आहे, पुणे काँग्रेसमध्ये. अचानक एक फोटो बघितला की ज्याच्यामध्ये अरविंद शिंदे जे आहेत ते अशा गंभीर दिसतात. काय खरंच पुणे काँग्रेसमध्ये नाराजी आहे? खरंच काही ताणेबाणे झाले? बिलकुल नाही. एक तर मुळात विषय असा आहे की शहर स्तरावर माझी कुठली चर्चा झाली नव्हती. राज्य स्तरावर चर्चा झाली होती, ती सुद्धा माझ्या पक्ष सोडण्याच्या नंतर. मी माझ्या पूर्वीच्या पक्षाचा विश्वासघात केला नव्हता. ज्या दिवशी राजीनामा दिला त्यानंतर माझी एकूणच राज्य स्तरावरची या ठिकाणी चर्चा झाली. त्याच्यामुळे शहर काँग्रेसला काय माहिती नव्हतं. अर्थात मी त्यांच्याशी खासगी शॉकमध्ये होते. अर्थात मी नका या ठिकाणी राजीनाम्यानंतर त्यांच्याशी बोलत होतो की मी जर तुमच्याकडे आलो तर काय अडचण आहे का. त्यांनी प्रामाणिकपणे मैत्रीमध्ये क्लिअर सांगितलं की काहीच अडचण नाही. पण ते होत असताना प्रवेश इतक्या घाई गडबडीत झाला. त्याच्या मागे काही कारण आहेत, भविष्यात मी नक्की सांगेल की त्या खूप घाई गडबडीत झाला. तुमचा प्रवेश होऊ नये म्हणून पण प्रयत्न झाले ते अर्थात त्या काळाच्या वगैरे त्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील. नाही, मी हा प्रश्न यासाठी विचारतोय कारण पोस्ट आता करतोय ज्याला इंटरव्ह्यू, त्याला मला निश्चितपणे हे प्रश्न विचारावे लागतील. मागच्या वेळेला ते प्रश्न आम्ही यासाठी टाळले होते की नेमकं काय घडलं मागे ते आम्ही विचारतो. तुमचा प्रवेश होऊ नये म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न झाले. निश्चित ते त्या काही गोष्टी पडद्याच्या मागे घडल्या, पण ते घडत असताना दिल्लीपर्यंत फोन झाला नाही. ते काय मला कल्पना कर की मी एका राष्ट्रीय पक्षात आहे, नाही तर राष्ट्रीय पक्ष कुणाच्या दबावापुढे या ठिकाणी झुकत नाही. तुमच्या जुन्या पक्षातल्या नेत्यांनी खूप प्रयत्न केले मला प्रवेश होऊ नये. मला त्या संदर्भात काही कल्पना नाही. पण मुळात विषय असा तुम्ही की त्यात आहे, पण प्रश्न असा आहे की ह्या गोष्टी घडल्या हे तुम्ही नाकारत नाही. पण या संदर्भामध्ये मग पक्षप्रवेश हा मुंबईच्या टिळक भवनामध्ये झाला. टिळक भवनात झाल्यानंतर त्या ठिकाणी घाई म्हणजे अचानक झाल्यामुळं शहरातल्या नेत्यांना संदेश देता आला नाही किंवा तिथं मेसेज दिला गेला नाही. त्याच्यामुळे साहजिक आहे मी जरी एखाद्या पक्षाचा अध्यक्ष असताना माझ्या पक्षात कोणी आला असं तर त्या पक्षप्रवेशाला मी नाही अशा प्रकारचा वाईट वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्या संदर्भामध्ये मी स्वतःहून सांगितलं की शहर स्तरावरचे सगळेच नेते इथं असले तर मला आणखीन आनंद होईल. पण पक्ष नेतृत्वाने मुळात मला प्रवेश दिला हीच माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. तुम्ही त्या प्रश्नाला बघायला देताय, पण मी परत एकदा विचारतो की तुम्हाला कल्पना आहे का? माझं म्हणणं असं की तुम्ही तपशील नका सांगू, पण तुम्हाला कल्पना आहे की फोनाफोनी झाली आणि शेवटपर्यंत तुमचा प्रवेश होऊ नये यासाठी तुमच्या जुन्या पक्षातल्या विशिष्ट नेत्यांनी प्रयत्न केले? काही गोष्टी इथं ठेवायच्या असतात, इथं नसं ठेवायच्या. ह्या त्या गोष्टी भले त्या दुःखदायक वेदनादायक असतील, पण त्या गोष्टी माझ्या मनात मी अखेरच्या क्षणापर्यंत ठेवेल. त्याच्यामध्ये माझ्या कुणावर नाराजी दुःख निश्चित कसं की त्याच्या संदर्भात नाराजी किंवा राग वगैरे काही नाही. पण कारण की माझ्यासमोर असंख्य लोक भाजपमध्ये गेले, सत्ताधारी पक्षामध्ये, तिथं अडचण नाही आली. फक्त माझ्यावेळेस का अडचण अशा प्रकारचा क्वेश्चन मार्क मला नक्की राहिला. पण एक का नाही भाजपचा पर्याय? तुम्हाला ऑप्शन नव्हतं, तुम्हाला विचारलं नव्हतं? मला 2 राजकीय पक्षाच्या मोठ्या ऑफर्स होत्या, पण मी नाही गेलो. त्याच्यामागचं कारण आहे की मी कायम शाहू फुले आंबेडकर विचारधारा, काँग्रेसी विचार माझ्या मनात होता आहे आणि उद्या सुद्धा राहील. मी आपल्याला सांगायचंच झालं तर हा काय मी फक्त बोलण्यात गप्पांमधला हा विषय नाही आहे. तर माझं जे मागचं पक्ष नेतृत्व होतं, सर्वोच्च नेतृत्व होतं, त्यांना 2 जुलै 2023ला सुद्धा घटनाक्रम घडल्यानंतर पुढच्या 2-4 दिवसात विचारलं होतं की पुढच्या 2 वर्षात असं काही घडलं तर काय. तर त्यांनी क्लिअर सांगितलं. त्यामुळे मी त्यावेळेस पण सांगितलं की जर असं घडलं तर माझी हरकत नसेल, पण मी मात्र काँग्रेसमध्ये जाईल. हे या संदर्भात त्यावेळेस क्लिअर सांगितलं होतं. आणि नंतर सुद्धा मागच्याच वर्षी 2025ला जानेवारीत अशा काही प्रकारच्या घटनाक्रम किंवा चर्चा ह्या कानावर येत होत्या, अफवा चालू होत्या, त्यासुद्धा मी सांगितलं होतं की माझ्या बाजूने क्लिअर आहे, माझी कुठल्या गोष्टीला नाही. मग मी खूप छोटा कार्यकर्ता, या संदर्भात मतं नोंदवण्याचा पण मला अधिकार नाही. पण तसं झालंच तर मी मात्र काँग्रेसमध्ये असेल असं मी क्लिअर सांगितलं. त्यामुळं आपलं राजकीय सामाजिक जीवन थांबवायचं नाही. जर अशा प्रकारे जर काही झालं तर मात्र आपण काँग्रेसमध्ये जावं हा ठाम विचार कालही होता, तो परवाही होता आणि त्यानुसारच मी घेतलेला हा निर्णय आहे. तुम्ही आता म्हणालात की काही लोक भाजपमध्ये गेले. मी तुम्हाला मुद्दाम विचारलंय की तुम्हाला तुमच्यासारखा नेता जर भाजपमध्ये आला असता तर त्यांना आनंद झाला असता. तुमचे जुने मित्र तर तिथले महापौर आता केंद्रीय मंत्री, तर तुम्हाला कधी ऑफर आली नाही की भाजपकडून? मुळात असं आहे की काही गोष्टी पडद्याच्या
मागा असतात त्या काळाच्या वखत बाहेर येतात. मला एक नव्हे तर 2 राजकीय पक्षांनी ऑफर दिलेल्या होत्या, सत्ताधारी पक्षातून त्या ऑफर होत्या की मी या संदर्भात चर्चा म्हणजे मी त्याच्याशी चर्चा करावी, मी थांबावं, मी ते त्यांच्या होला हो द्यावं, या संदर्भातला क्लिअर विषय होता. आणि ते होत असताना माझ्या सगळ्याच प्रकारच्या अडचणी दूर होतील. मी पुढं जे काही सांगेल ते अत्यंत दुर्दैवी आहे, पण ते वास्तव आहे. त्या सगळ्याच अडचणी सुटतील अशा प्रकारचा निरोप होता. पण मी शिंदे साहेबांकडे गेला तर तुमच्या सगळ्या अडचणी सुटल्या असत्या. पण मला त्या अडचणी सोडवण्यापेक्षा माझं राजकीय करिअरवर प्रश्न निर्माण झाला असता. आणि प्रशांत जगतापनी जे काय मागची 25-27 वर्ष विचारधारेवर किंवा एकूणच नाही काय संविधानावर प्रेम करून जे काय राजकीय सामाजिक जीवन व्यतीत केले त्याच्यावर काळा डाग लागला. तुम्ही ज्याला निर्णय घेतला, तुम्ही म्हणाला की मी तो विचार केला 2 मिनिटं. तुम्ही ज्याला बैठक झाली, तुमची बैठक चालू होती पुण्यामध्ये, तुमच्या नेतृत्वाशी वर्किंग प्रेसिडेंट असतील किंवा पुण्यातले नेते असतील त्यांच्याशी बैठक झाली आणि त्या बैठकीतून तुम्ही बाहेर पडलात आणि मग त्या 2-5 मिनिटांमध्ये तुम्ही निर्णय घेतला. तर त्या बैठकीमध्ये असं काय घडलं की एकतर तुम्ही इतक्या तातडीनं बाहेर येऊन 5 मिनिटात निर्णय घेतात आणि त्या 5 मिनिटात तुम्ही काय विचार केला? एकतर बैठकीत काय घडलं आणि बाहेरच्या 5 मिनिटात काय निर्णय झाला? कारण बैठक 3-3.5-4 तास चालली होती जवळपास. नाही, मुळात एक तर पहिली गोष्ट जे मी राजीनाम्याच्या दिवशी जे भाष्य केले की माझा जुना राजकीय पक्ष, तिथलं नेतृत्व, त्यांचा पुढचा राजकीय प्रवास, याच्यावर मी कधीच भाष्य करणार नाही. आजही नाही, उद्याही नाही, शेवटपर्यंत नाही. हा पहिला भाग झाला. त्या संदर्भात कुठल्या प्रकारचे चुकीचे आरोप मी केलेले नाहीत आणि करणार पण नाही, हा विषय. पण माझा जो निर्णय होता, मी या संदर्भामध्ये एक टीम वर्क केलेलं होतं. माझ्याही मतदारसंघातल्या तिथल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर एक खूप चांगला मोठा आकडा एका निवडणुकीमध्ये मतदारांचा मिळाला होता. तशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढावा असा माझा त्या ठिकाणी आग्रह होता. मी नेहमी सांगत होतो की मी माझ्या भागामध्ये अपक्ष म्हणून सुद्धा निवडून येऊ शकेल, पण महाविकास आघाडी म्हणून लढलो तर भाजपला एक सक्षम पर्याय किंवा महायुतीला एक सक्षम पर्याय पुणेकरांना आवडेल, ही ती माझी भावना होती. त्या संदर्भात सर्वोच्च नेतृत्व किंवा राज्य स्तरावरच्या नेतृत्वाचा काहीच विषय नव्हता. स्थानिक मंडळींनी काही प्रपोजल आणले होते, त्या संदर्भातली 20-25 दिवस खूप घालमेल चालू होती. आणि त्या घालमेलीमध्ये मी सांगत होतो की याच्यात अशा प्रकारच्या प्रस्तावामध्ये मी नसेल किंवा मला थांबायचंच नाही, अशा प्रकारचा माझा निर्णय होता. आणि त्याच्यामुळे माझा राजीनाम्याचा विषय मी समोर ठेवला. त्या राजीनाम्या संदर्भात सगळेच मंडळींनी मला 5-6 तास दिले. आदल्या दिवशी 2 तास दिले, दुसऱ्या दिवशी 2-4 तास दिले, मुंबईतच दिले. दिवस जो होता त्या दिवशी म्हणजे तुम्हाला वाटतं मी 24 डिसेंबरला राजीनामा दिला आणि त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी मी मुंबई कार्यालयामध्ये आलो, तिथं बसलो. खूप नेत्यांनी मला वेळ दिला, त्यांचे मनस्वी आभार. ते करत असताना मी आज जे सांगणार आहे ते अत्यंत दुर्दैवी, म्हणजे कुठल्या तरी राजकीय कार्यकर्त्यांनी पहिल्यांदाच माध्यमासमोर ह्याची कबुली द्यावी. तो एक प्रकारचा डाग आहे, पण तो डाग पण कबूल करायला हवा. त्याचं कारण आहे की राजकीय कार्यकर्ते ते सत्ताधारी पक्षाचे असतील, अगदी भाजपचे सतरंज उतरणारे कार्यकर्ते असतील ओरिजिनल, ज्यांच्यानंतर खूप लोक आले, नगरसेवक, आमदार, मंत्री झाले, पण त्यांना काहीच मिळालं नाही, किंवा इतर विरोधी पक्षातले सुद्धा कार्यकर्ते असतील, त्यांनी सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून, डोळे उघडे ठेवून या ठिकाणी इथून पुढं नका राजकीय सामाजिक जीवन व्यतीत केलं पाहिजे. भावनेच्या भरामध्ये अंधभक्त म्हणून कुठल्याच राजकीय पक्षामध्ये कामकाज केलं नाही पाहिजे, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. नेतृत्वाने काय मला कधी, मागच्या पक्षातल्या नेतृत्वाने मला काय हे करा म्हणून काय कधी बळजबरी केली नाही. जो निर्णय होता तो मी माझा निर्णय होता, त्यामुळे मी त्या अनुषंगाने लढलो, नका त्या ठिकाणी आक्रमक राहिलो. पण तुम्ही जो प्रश्न विचारतो तो दिवस होता 23 किंवा 24 डिसेंबर. 24 डिसेंबरला माझा राजीनामा झाला, पण 23 डिसेंबर हा तो दिवस होता ज्या दिवशी मी त्या ठिकाणी बसल्यानंतर चर्चा चालू झाली. 24 डिसेंबरला बसलो, चर्चा चालू झाली. त्यावेळेस आपण जे मत मांडतोय त्या मतावर अजून काही निर्णयच होत नाही, किंवा निर्णय हा वेगळ्या दिशेने होऊ शकतो, अशी ज्यावेळेस मला चावू लागली त्यास नेते माझ्याशी बोलत होते. पण मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो होतो. फ्लॅशबॅकमध्ये अशासाठी गेलो होतो की 2024ला मी विधानसभा लढवली, त्या दृष्टीने काही तयारी केली, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्या अनुषंगाने मी खूप काही गमावलेलं होतं. गमावलेलं अर्थात आर्थिक खूप साऱ्या गोष्टी आल्या होत्या, कारण की मी ध्येय वेडा होऊन व्यवसायाकडे दुर्लक्ष करून, कुटुंबाकडे दुर्लक्ष करून त्या सगळ्याकडं मागे पळत होतो. कारण की नाही, आपलं फर्स्ट टार्गेट हे इथं जायचं. आणि होत असताना 2025 हे माझ्यासाठी खूप अवघड गेलं. त्याच्यामध्ये व्यवसायातल्या काही अडचणी, मी या ठिकाणी कुठल्या प्रकारे अडचणीत नाही, पण काही क्रंच येतात ते वाट्याला आले होते. आणि त्या प्रसंगी मी माझं कुटुंब, म्हणजे माझ्या 2 गोष्टी घडल्या. एक तर माझ्या मिसेसला कॅन्सर झाला, तिचा कॅन्सरचं ऑपरेशन असेल किंवा तिचे किमोथेरपीचे जे काय दर आठवड्याला करावं लागतात, त्या सगळ्या प्रसंगात मी कुठं नव्हतो. म्हणजे मी तिच्यावर होतो, पण तिला मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून सांगायचो की मी हे आंदोलन करायला चाललो आहे, ते आंदोलन करून आलं की मी तुझ्याकडे परत येतो. मी माझ्या मिसेसचं ऑपरेशन चालू आहे,
आणि मी मुरलीधर मोहोळ्यांच्या विरोधात जागा हडप केल्याप्रकरणी नका आंदोलन करतोय. मी डॉक्टर मला सांगतात की तुम्ही इथं थांबा. मी त्यांना म्हणतोय सर पुणेकरांच्या दृष्टीने हे आंदोलन खूप महत्त्वाचं आहे, मला जाऊन येऊ द्या. डॉक्टर मला सांगतात की तुम्ही ह्या वेळेपर्यंत आला तर ठीक आहे, नाही तर मला तुम्हाला वेळ देता यायचं नाही. आणि मी नेते मला माझे नेते जुन्या पक्षाचे जेव्हा सांगत होते आघाडी कशी काय एकूणच नका इमोशन बाजूला ठेवा किंवा व्यावहारिक विचार करा, त्यास मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो की माझा स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ काहीच नव्हता. फक्त पार्टी जिंकावी, पार्टीचा एक मोठा आकडा या राज्यात पुण्यातच येऊ शकतो, त्या दृष्टीने मी हे करावं. आणि त्या अनुषंगाने मग मी त्या फ्लॅशबॅकमध्ये गेलो की जो पुढचा शब्दच हा इतका दुर्दैवी आणि माझ्या दृष्टीने माझ्या कारकिर्दीत किती जर पदं आली ते तो माझ्यासाठी कायमस्वरूपी डाग लागणार आणि ते मी आज महाराष्ट्रासमोर जाहीरपणाने कबूल करतोय. तो काय विषय होता की प्रशांत सदन आहे पण काही काळाकरता अडचणीत आला होता. माझा काही कारणामुळे काही घराच्या दुरुस्तीमुळे घर याला काढलं होतं आणि मला माझ्या जुन्या घरात शिफ्ट व्हावं लागलं. तिथं जागेची अडचण होती आणि त्याच काळात जून 2025ला माझ्या मिसेसला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि ऑपरेशनला सर्जरीला जात असताना तिला हायजेनिक जागा हवी होती आणि आर्थिक कोंडीमुळं मला त्या घराचं काम थांबवावं लागलं. त्या काळामध्ये मिसेसला तर नाही का जगवायचं आहे किंवा तिला उपचाराला तशा प्रकारचं ॲटमॉस्फिअर द्यायचं आहे. ह्या काळामध्ये प्रशांत जगतापनी एक वेळेस आपले राजकीय सगळे कार्यक्रम चालू ठेवले, आपल्या पक्षाच्या संदर्भातले जे करता येईल ते केलं. तो पैसा कुटुंबाकडे वळवला नाही. त्या भरामध्ये एक जाहीरपणाने मी पुणेकरांचा दोषी नाही, मी माझ्या जुन्या पक्ष नेतृत्व किंवा नका माझ्या जुन्या पक्षाचा सुद्धा मी दोषी किंवा पापी नाही, पण मी माझ्या कुटुंबाचा दोषी आहे. मागची 2.5-3 महिन्यापासून माझी पत्नी माझी मुलगी ही माहेरी राहते, ती जागेच्या अपुऱ्या अवस्थेमुळं. आणि मी हे सगळं करत असताना तिने जे वाक्य मला वापरलं की प्रशांत तुम्ही काळजी करू नका, आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं, तुमची लढाई जिंका, तुमच्या पक्षाला तुम्ही नेत्रदीपक विजय मिळवून द्या, त्याच्यानंतर आपलं घर या सगळ्या गोष्टी करू. तिने मन मोठं दाखवलं. मी पुढच्या महिन्यात नक्की आम्ही परत एक नका त्या ठिकाणी नवीन घरात शिफ्ट होऊ. पण हे होत असताना तो जो एक चित्रपटांमध्ये पाहिलेला की एखादा कार्यकर्ता एखाद्या विचारधारेसाठी एखाद्या पक्षासाठी नका भांडत असून नेमकं काही चुकीच्या गडबडी चालू झाल्या की त्याला असं वाटतं की आपण हे काय करून बसलो, तो विचार माझ्या मनात चमकला. त्या नका मन भरून आलं होतं की प्रशांत आपल्या ह्याच्यात काहीच वैयक्तिक स्वार्थ नव्हता, आपण जे केलं ते नका पार्टीच्या भल्यासाठी केलं, पण ह्याच्यात आपण काय गमावून बसलो. आपल्या आयुष्यामध्ये आपण आपल्या बायकोला कॅन्सर झाल्यानंतर आपण प्राथमिकता ठेवली पुणेकर, आपण प्राथमिकता ठेवली चुकीच्या नका पक्षाच्या नका सत्ताधाऱ्यांच्या विरोधातलं नका आंदोलनं, या सगळ्या गडबडीमध्ये आपण कुठं आर्थिक अडचणीत अडकल्यामुळं आपल्या पत्नीपासून आपल्याला 2.5 महिने दूर राहावं लागले की आज त्या गोष्टीला 3 महिने होत आहेत. हा प्रशांत जगताप जरी पुण्याचा माजी महापौर होता तरी भ्रष्टाचार न केल्यामुळं किंवा भ्रष्टाचारांबरोबर न गेल्यामुळं आज अडचणीत सापडला आहे. आणि या सगळ्या गोष्टीत तू फर्स्ट प्रायोरिटी फॅमिली ठेवली नाही, तू फर्स्ट प्रायोरिटी कायम संविधान आणि हा पुरोगामी विचार ठेवला. आणि मग म्हटलं की जर ह्या पुरोगामी विचारासाठी जर आपण नका ह्या सगळ्या गोष्टीच्या त्यागल्या असतील किंवा एवढी जर त्याची किंमत मोजली असेल तर आपण थांबलं पाहिजे. आणि मी हळूच नका या ठिकाणी माझे सहकारी मेहबूब शेख यांच्याकडे बघितलं, प्लीज बाहेर या म्हटलं 2 मिनिट. डोळ्यात अश्रू होते. त्यांना बाहेर सांगितलं मी हात जोडून विनंती, मला पक्ष नेतृत्व पक्षाच्या बरोबर गद्दारी करायची नाही, पण मी हे करू शकत नाही, मी आयुष्यात खूप काही गमवलं आहे, मला इथून बाहेर पाडायची संधी द्या. ते आतमध्ये गेले. त्यांनी नेतृत्वाला सांगितलं की प्रशांत काही थांबू शकत नाही. ठरलं. खूप लोकांना काही वाटत असेल की खूप असा आरोप प्रत्यारोप करून मी बाहेर पडेल. तिथं ठरलं की मी उद्या कुठल्या प्रकारचा आरोप न करता कुठल्या प्रकारची फोडाफोडी न करता या ठिकाणी पक्ष सोडेल. त्याप्रमाणे मी केलं. आज अखेर मी तो शब्द पाळला आहे. पक्षातल्या कुठल्याही सदस्याला न घेता बाहेर फोडाफोडी न काय करता करतात तुमच्या आजूबाजूचे कार्यकर्ते, तुमच्या पक्षातले तिथले सदस्य, आता तुमच्या मतदारसंघातील लोक असतील विचारत असतील ना आता आम्ही काय करायचं. नाही, या ठिकाणी प्रशांत जगतापनी एकतर हा पुरोगामी विचाराच्या संदर्भात कॉम्प्रोमाइज नाही केली, त्याच्यामुळे ते कार्यकर्ते किंवा माझे सहकारी हे निश्चित त्या संदर्भात मला म्हणजे माझ्या वतीत अभिमान बाळगत आहेत. त्यांनी सुद्धा काही लोक आली बरोबर, त्याचबरोबर काही लोकांनी आता इथून पुढे काहीच करायचं नाही म्हणून शांत राहणं पसंत केलं. अर्थात 16 तारखेच्या निकालानंतर बऱ्याचशा गोष्टी बदलतील, पण ह्या सगळ्या गडबडीत की सगळ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील की माझा ना नेतृत्वावर ना जुन्या पक्षात कुठलाच आरोप नाही. फक्त वेडात दौडवली वीर साथ हे पानिपतच्या लढाईसारखे जे काय आपण वेड्यासारखं धावत असतो पडत असतो, कृपया कधीतरी देशाबरोबर देश म्हणजे इंडिया फर्स्ट त्याच्यानंतर फॅमिली फर्स्ट म्हणून सुद्धा प्रेफरन्स द्या. राजकीय जीवनामध्ये सगळंच आपल्या काही मनासारखं घडत नसतं. आपण आपल्यासाठी नाही तर पक्षासाठी आणि एकूणच राजकीय संस्कृतीसाठी करतो, पण त्याच्यामध्ये आपलं कुटुंब सफर होतं,
आपल्या कुटुंबाला किंमत मोजावी लागते ही वस्तू तुम्ही ज्यावेळेला तुमचा प्रवेश झाला त्याच्यानंतर तुमच्या प्रदेशाध्यक्षांशी मी बोललो, इंटरव्ह्यू केला त्यांचा, तर ते असं म्हणाले की मग आता प्रशांतजी गेलेत, आमचे चांगला कार्यकर्ता गेला, याचा आम्हाला दुःख आहे असं ते म्हणाले. पण ते पुढे म्हणाले की आम्हाला आता काय, आता तर अजितदादा आहेत ना काँग्रेससोबत काही ठिकाणी, मग त्याचं काय करणार? नाही, मी पुण्याचं जर सांगेल तर पुण्यामध्ये काँग्रेस ही अजितदादांच्या पक्षाबरोबर नाही. नाही, पण काही ठिकाणी राज्यामध्ये आहे, तर ते कसं चालतं असं त्यांचा नाही. असं आता म्हणत असं की मी काँग्रेस पक्षामध्ये येऊन आता 10 दिवस होत आलेत. काँग्रेस पक्ष हा एक अथांग सागर आहे, भारतातला सर्वात मोठा पक्ष आहे, 140 वर्षाचा पक्ष आहे. तिथं कुठल्या एका शहरासाठी वेगळं धोरण ठरत आणि ते राज्य आणि देशाच्या स्तरावर ठरतं. त्या ठिकाणी मी नवीन आल्यानंतर या संदर्भात काही टिप्पणी करणं बरोबर नाही. नेतृत्व योग्य ते निर्णय निश्चित घेईल. मला एक गोष्ट सांगा की आता बरेचसे तिथं नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध निवडून यायला लागले, जवळपास 68 आले. पुण्यात पण 2 लोक बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर सगळे विरोधक काँग्रेसपासून सगळे तुमचे लोक आरोप असा करतायत की हे धाकधपटशा, दहशत किंवा पैशांचा वापर केला जातो. काय पुरावे तुमच्याकडे हे त्याच्यामुळे येतात? ह्याच्या आधी बिनविरोध झाले नाही आहेत? असं आहे की पुण्यातल्या नवीन कार्यकर्त्यांनी मला कदाचित माहिती नसेल, ज्या महापालिकेचं मी सदस्य होतो, महापौर होतो, त्या सभागृहामध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे सदस्य राहून गेलेले आहेत, ज्यांच्यावर ज्यावेळेस दगड काठ्या पडल्या तर तशा परिस्थितीत लोकांनी त्यांचा विचारधारा मानून इलाका स्वीकारून त्यांना निवडून दिलं होतं. त्याच्यामुळं त्या महापालिकेमध्ये BJPचे 2 नगरसेवक पैशाच्या आणि मसल आणि मनी पॉवरच्या जीवावर बिनविरोध निवडून येतात. ही नामुष्की, आणि ही नामुष्की फक्त कुठल्या पक्षाची नाही, तर ही नामुष्की एकूणच नका विचारधारेची सुद्धा आहे. त्याचं कारण आहे की पुण्यात घडतंय हे घडणं अपेक्षित नाही. पण तुम्ही विरोधात दिलेल्या लोकांनी पण अर्ज मागे घेतले ना, तर कुचकामी विरोधक दिले, त्यांना उमेदवारी दिल्या, ही पण तर चूक आहे त्या पक्षाची. मुळात विषय असा आहे, भाजपचा जो झेंडा आहे त्याचा जो दांडा आहे ना तो ED आणि CBIचा आहे. झेंडावर दिसतोय पण दांडा हा ED आणि CBIचा आहे. त्याच्यामुळं कुठल्या प्रेशर म्हणजे टॅक्टिक्स वापरून त्यांचे प्रवेश किंवा त्यांचे विड्रॉल झालेत हे काळाच्या ओघात समोर नक्की येईल. त्याच्यामध्ये पैशाचा वापर झाला, त्याच्यात ब्लॅकमेलिंग झाली किंवा आणखीन काय झालं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे ह्या गोष्टी घडल्यात. आणि ह्या नुसत्या पुण्यात नाही घडल्या तर राज्यात घडल्यात, पण ते भारताच्या लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी घातक आहे असं माझं स्पष्ट मत. पुण्यामध्ये तर म्हणजे आता असं आहे की कधी काळी पुणे सुसंस्कृत शहर होतं, पण आता पुण्याच्या उमेदवारांच्या यादीमध्ये आम्हाला दिसतंय की एका तडीपार मोका लागलेल्या गुंडाच्या पत्नीला पण उमेदवारी आहे. एक कुटुंब तर असं आहे की ज्यांची अख्खी फॅमिली काय तुरुंगात आहे, आंदेकर फॅमिली, आणि त्यांच्या घरामध्ये पण 2 उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत. तर आता पुण्याचं एकूण राजकीय परीघ जो आहे तो थेटपणे बदलताना आपल्याला बघायला मिळतो. मुळात हे शाहू फुले आंबेडकरांचं आत्ताचं पुणे नाही, पण तुमच्या विरोधी पक्ष आता राष्ट्रवादीने दिलेले उमेदवार आहेत, तिथं तुमचा जुना पक्ष पण सोबत आहे, अजितदादा पण सोबत आहेत. हे मुळात विषय असा की त्या पक्षात मी आता नाही. पण करणी आणि कथनीमध्ये फरक असतो. करणी आणि कथनीमध्ये फरक असतो. जर तुम्ही राज्याला एक आरसा दाखवता तर त्या आरशामध्ये स्वतः सुद्धा एडकेन झाकून बघितलं पाहिजे. अशा प्रकारचे उमेदवार का दिल्या तो त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मला खात्री की पुणेकर ह्या सगळ्या गोष्टीकडे डोळसपणाने बघतात. पुणेकर सुज्ञ चोखंदळ पुणेकर आहेत, सुज्ञ पुणेकर आहेत. ते 15 जानेवारीच्या मतदानामध्ये योग्य ते निकाल नक्की देतील. पण हे सगळं जरी होत असेल तरी दुसरीकडे तुमची काँग्रेसकडे म्हणजे तिथं ज्या पद्धतीच्या उमेदवाऱ्या दिल्या त्याच्यावरून राडे झाले. एक म्हणजे इतक्या पद्धतीनं उमेदवाऱ्या मागे घेण्यासाठी तिथे दबाव आला. आम्ही पहिल्यांदा ऐकलं की उमेदवारी अर्जच गिळला समोरच्या माणसाचा. हा म्हणजे एबी फॉर्म गिळला, हे सगळ्यात दुर्दैवी आहे. एबी फॉर्म गिळला, आणि मग दुसरीकडे कुठेतरी आढळलं की एबी फॉर्म पळवून नेला. तिसरीकडे असं आढळलं की म्हणजे हे सगळं पुण्याच्या परिघात घडत होतं. हे बघून आणि एकाच 2 एबी फॉर्म एकाच वॉर्डामध्ये दिले असे पण उमेदवार आम्हाला तिथं बघायला मिळाले. हे काय म्हणजे हे कशामुळे एवढे राडे रोडे? मग तुमच्याकडे जर तुमच्या पक्षामध्ये असं झालं का बेसिकली की तुमच्याकडे काय उमेदवारांचा ओढाच नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला? बिलकुल नाही. आमच्याकडे एक वाक्यता होती, काँग्रेस पक्षामध्ये एक वाक्यता होती. तुम्हाला भाजपमध्ये एक वाक्यता नाही? तुमचे मित्र जे महापौर होते ते आता केंद्रीय मंत्री, ते निवडणूक ते जाळे टाकून बसले होते. जो गळाला लागेल तो मासा उचलायचा. किती मासे उचलले? त्याच्यामुळे त्यांनी काय बरेचसे मासे उचलले, पण ते माश्या नाही का उचलण्याच्या नादात ज्यांनी खऱ्या अर्थाने सतरंजा उचलल्या, ज्यांनी खऱ्या अर्थाने झेंडा दडून ठेवला होता मागची 40-50 वर्ष, त्यांचं मात्र वाटोळे भाजपने केले एवढं नक्की. पण काय आता तुमचे सगळे ते जुने सहकारी राहिलेले आहेत, कधीतरी तुमच्या आंदोलनांमध्ये वगैरे तुमच्या विरोधात आंदोलन करताना मी त्यांना बघितलेलं आहे. म्हणजे मला आठवतं की कसब्यामध्ये मी ज्या लोकांना भेटलेलो आहे आंदोलनांमध्ये किंवा काय कसब्याच्या निवडणुकीमध्ये किंवा आपल्या काय ह्याच्या डेक्कनच्या परिसरामध्ये वगैरे सगळे भाजपचे लोक जे आहेत ते अस्वस्थ आहेत. काही लोकांनी अजितदादांकडून तिकीट घेतलं भाजपच्या, काही लोकांनी जे आहे ते काय शांत बसणं पसंत केलं, काही लोकांनी तर थेट सामूहिक पत्रकार परिषद घेतली. तर ती लोक जे आहेत की जी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते
त्या लोकांची जागा तुमच्या सगळ्या मित्रांनी घेतलेली आहे राष्ट्रवादीतल्या. कारण खडकवासल्यातले असतील किंवा पिंपरी चिंचवडमध्ये असतील, सगळीकडचे राष्ट्रवादीचे लोक गेले ना तिकडे. असं आहे, ज्या कार्यकर्त्याला पुढची 5-25 वर्ष 30 वर्ष आपल्याला काय करायचंय ह्याचा नका मागमूसच नाही किंवा डोक्यात प्लॅनिंगच नाही. श्रीलंका का जळालं किंवा नेपाळमध्ये जंजी का झालं किंवा म्यानमार बांगलादेशमध्ये उठाव का झाला याचं साधं वाचन किंवा त्याच्या प्रकारचा एकूणच नाही का संदर्भातला काही ज्ञानच नाही, त्यांच्याकडे दुसरी अपेक्षाच करू शकत नाही. त्याच्यामुळे हे झालेले प्रवेश आणि पक्ष बदलाबदली ही विचाराची शोकांतिका आहे. पण मला असं वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी हे निश्चित नाही का डोक्यात ठेवलंय की विचारधारा जिवंत होती आहे आणि उद्या सुद्धा राहील. शोकांतिका कसं काय, म्हणजे ते संधी मिळाली ना त्यांना. असं ही तात्पुरती संधी आहे. याच्यामधून राज्य स्तरावरचं किंवा देश स्तरावरचं नेतृत्व कधीच घडत नसतं. ही तात्पुरती मलमपट्टी असते. एखाद्या पार्टीच्या सत्ताधारी पक्षाच्या वाटेला जाऊन त्या ठिकाणी तात्पुरतं 5 वर्ष. तुमच्या पक्षातून आबा बागुल गेले ते शिंदेच्या पक्षामध्ये गेले, तुमच्या पक्षातून तुम्हाला कल्पना आहे की दंगेकर गेले ते शिंदेच्या पक्षामध्ये गेले, तुमचा पक्ष तिथं काँग्रेस पक्ष, म्हणजे जे कोणी नेते चेहरे म्हणून होते, चेहरे म्हणून मी म्हणत नाही की ते म्हणजे काँग्रेस पक्ष आहे पुण्याचा, पण जे चेहरे होते पुण्याच्या आंदोलनाचे, पुण्याच्या काय विद्रोहाचे, काय म्हणजे काय त्या मीडिया कंपनीचं निघालं तरी आंदोलनामध्ये तेच लोक दिसायचे, जैन बोर्डिंगमध्ये ते दिसायचे, तुम्ही सगळेच असायचं, पण विरोधातले चेहरे ते होते. ते सगळे चेहरे जे आहेत ते भाजपने किंवा शिवसेना शिंदेच्या पक्षामध्ये गेले. आता तुमच्या पक्षामध्ये तशा अर्थानं आता तुम्ही आल्यामुळे ठीक आहे की तुम्ही नवीन आलेला आहात, पण तुम्ही आल्यामुळे त्यांना नवी संजीवनी मिळाली की नवीन चेहरा मिळाला त्यांना. पण प्रश्न असा आहे की पुण्यातली काँग्रेस जी गलीत-गात्र झाली आहे राष्ट्रवादीच्या एंट्रीनंतर, म्हणजे पोस्ट कलमाडी, आता ज्यांना माहित नाही त्यांना माहित नाही, पण आपल्याला माहिती आहे की पोस्ट कलमाडी जी तुम्ही गलीत-गात्र झाली ती कशी काय या निवडणुकीमध्ये दिसते. बघा, काँग्रेस 140 वर्षाचा जुना पक्ष आहे. खूप अडथळे आल्यानंतर सुद्धा काँग्रेस कायम नाही का टिकून राहिली. पुन्हा काँग्रेसने भरारी घेतली. माझा दावा आहे की ह्या महापालिकेच्या निकालानंतर काँग्रेस पुन्हा गतवैभव घेऊन या ठिकाणी उभारी घेऊन दाखवलेला पक्ष असेल. उद्याच्या काळामध्ये अगदी पालकमंत्री सुद्धा काँग्रेसच असेल एवढा माझा दावा आहे. कसं पालकमंत्री असेल? तुमच्या संजय जगताप काँग्रेसचे होते पुरंदरचे, ते सोडून गेले. तुम्ही संग्राम थोपटे सोडून गेले. तुम्ही सांगा मला की पुण्यातला एक माणूस जो राहिलेला आहे आता काँग्रेसमध्ये, दंगेकर, तुम्ही त्यांना एवढ्या काय वाजत गाजत विधानसभेमध्ये पाठवलं, परत लोकसभेचं तिकीट दिलं, एवढं सगळं केलं, ते दंगेकर निघून गेले. कसं म्हणजे तुमच्याकडे हे पालवी फुटण्याचे दिवस आहेत. तुम्हाला काँग्रेसच्या झाडाला पालवी फुटलेली पुन्हा एकदा दिसेल. मी पुन्हा एकदा सद्विक सांगतो, अगदी जबाबदारीने सांगतो, काँग्रेस स्पर्धेतच नाही म्हणतात. काँग्रेस स्पर्धेत आज आहे आणि काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या पुण्यामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे. ते अजितदादा म्हणतात की आमच्यात आणि भाजपमध्ये लढाई आहे, बाकी कोणी नाही. ती लुटुपुटीची नुरा कुस्ती असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. या ठिकाणी भाजपला जिथं सैन्य कमी पडेल नका सत्ता स्थापन करण्याकरता ते त्यांनी घेऊन यावं अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आणि पुणेकरांची ती लक्षात आली. त्याच्यामुळं पुणेकर आज तुम्हाला जरी वरवर काही दिसत असलं, पुण्यामध्ये तुम्ही काय केलं मला सांगा की असं की पुण्यासाठी काँग्रेसचा काय प्लॅन आहे? तुम्ही सत्तेत होतात कधी ना कधी. प्रश्न असं आहे की भाजप म्हणते की आम्ही मेट्रो आणली, भाजप म्हणते आम्ही नदी काय खोलीकरण, रुंदीकरण, ते सगळं उभीकरण केलेलं आहे. पुणेकर, तुम्हाला कल्पना आहे की जी काय फ्लेक्स लागतात पुण्यामध्ये, नव्या पुण्याचे शिल्पकार देवेंद्रजींचे फ्लेक्स लागतात. आता ते केंद्रीय मंत्री पुण्याचे आहेत, 7 आमदार त्यांचे आहेत, तर तुम्ही कुठून यश मिळवणार मला हे कळत नाही. तुमची काय प्लॅनिंग काय? मुळात विषय असा आहे की आम्ही ज्या मुद्द्यांवर चाललोय ते मुद्दे खूप महत्वाचे आहेत. काय मुद्दा आहे? मुद्दे हेच आहेत की आज पुण्याचा गुन्हेगारीमध्ये देशामध्ये पहिला नंबर लागलाय. कुणामुळे? अर्थात त्याचं क्रेडिट हे देवेंद्र फडणवीसांना आणि भाजपला. का बरं? निश्चित आहे, कारण की आता असं आहे की हा अहवाल आम्ही जाहीर केला का तर बिलकुल नाही. मागच्या 30 दिवसापूर्वी केंद्रीय गृह मंत्रालय जे भाजपचे नाही का अमितजी शाह त्यांच्या डिपार्टमेंटनी अख्ख्या देशाचा जो तक्ता जाहीर केलाय, भ्रष्टाचारामध्ये पुणे 1 नंबरला आणि महाराष्ट्र 26 राज्यामध्ये 1 नंबरला. या ठिकाणी गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये पुण्याचा नंबर 1 नंबरला लागलाय. जगामध्ये 12,500 शहर आहेत, त्याच्यामध्ये ट्रॅफिक जाममध्ये पुण्याचा 5वा क्रमांक आहे. हे क्रेडिट कोणाचं आहे? भाजप. हे क्रेडिट किंवा पाप जे आहे चुकीचं हे कोणाचं तर ते भाजपचं आणि अर्थात देवेंद्र फडणवीसांचं आहे. त्यामुळे पुणेकरांसमोर हे मुद्दे घेऊन आम्ही जातोय. पुण्यातलं बेटर इन्फ्रास्ट्रक्चर जे मागच्या काळात उभं राहिले ते फक्त आणि फक्त काँग्रेसमुळे उभं राहिले. हे मुद्दे आम्ही समोर मांडतोय. तर मला खात्री की शेवटच्या 2-5 दिवसामध्ये ही भरारी घेतलेली आपल्याला हिंदुत्वाची वोट बँक काय भाजपकडे आहे, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे आहे. दुसऱ्या बाजूला आपण तुम्ही नाकारू शकत नाही, विचारांची लढाई तर हिंदुत्वाची वोट बँक त्यांच्याकडे. ते म्हणतात की बघा मुंबईमध्ये त्यांनी नारा दिलाय की हिंदू मराठी तिथला महापौर होईल म्हणून. पुण्यामध्ये आपण तर शांतीलाल सुरतवालांपासून सगळे बघितलेले आहेत महापौर. प्रश्न असा आहे की पुणेकरांचा जो भाजपचा जो हिंदुत्वाचा नारा आहे त्याला तुमचं काय उत्तर आहे? या संदर्भामध्ये भाजपनी काय हिंदुत्वाचा मागता घेतलेला नाहीत. काँग्रेसमध्ये पण हिंदूजन आहेत. फक्त या ठिकाणी तुम्हाला मत देणं म्हणजे काय महापौर किंवा त्या शहराचा चेहरा जो आहे तो
मुस्लिम दार्जिना करणं असं होईल? असं बिलकुलच होऊ शकत नाही. त्याचं कारण आहे की आपण जर काल परवा न्यूयॉर्कचं जरी पाहिलं असेल तर न्यूयॉर्कसारख्या ख्रिश्चन कम्युनिटी किंवा अगदी हिंदूंचा सुद्धा मोठा नाही का जे काय लोकसंख्या असणाऱ्या शहराने सुद्धा एक मुस्लिम महापौर दिला. शेवटी मला खात्री की पुणेकरांनी महाराष्ट्रातील नागरिक तुमचा पक्ष असं का नाही म्हणत की मुस्लिम महापौर पण होऊ शकतो? का नाही होऊ शकत मुंबई नाही, या ठिकाणी मुळात विषय असा आहे की महापौर आता एवढ्या गडबड मुळात अजून महापौर पदाचं आरक्षणच कुठलं पडलेलं नाही. त्याच्यामुळे आज अशा प्रकारे उद्या माझ्याकडे तर ॲज पर रोस्टर पुण्यामध्ये 25 वर्ष आले नाही का एससीचा महापौर झालेला नाहीये. मी त्या शहरात महापौर होतो, ते ओपन कॅटेगरीतला होतो. शेवटचा नाही का महापौर पदाचं आरक्षण 2002ला झालं होतं म्हणजे एससी मधलं. त्यामुळे मला खात्री आहे ना की आज एससीचं आरक्षण होऊ शकेल. त्यामुळे आज काहीतरी प्रेडिक्ट करणं हे मुळात नाही का चुकीचं आहे. पण मुंबईमध्ये पण तो प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही. मुंबईचे महापौर पदाचं पण आरक्षण अजून पडलेलं नाही. त्यामुळे आज हे जे काय म्हणतायत की महापौर म्हणून काम केल्याचे फायदे आहेत की तुम्ही लगेच त्याला अशी टॅकल करणारे उत्तर देता? बिलकुल नाही. असं का म्हणत नाही की काय नाही होऊ शकतो बाबा? मी तुम्हाला तेच सांगतो की जो राजकीय पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी तो तिथं निवडून येईल, ज्याची गोळाबिरीज ही सत्ता स्थापन करण्यामध्ये असेल, तो कार्यकर्ता आणि जो उद्याचं शहराचं नेतृत्व चांगलं करू शकेल, तो कुठल्याही जाती धर्माचा असेल, काँग्रेस पक्ष त्याला नक्की संधी देईल. अच्छा, त्याच्यामध्ये काही त्याची जात बघणार नाही, त्याचा धर्म बघणार नाही, त्याचं कर्तृत्व पाहून, त्याचं नेतृत्व पाहून त्याला संधी दिली जाईल. काय अजेंडा आहे पुण्यासाठी तुमचा? तुमच्या 5 पॉईंट अजेंडा सांगा की तुम्हाला पुण्यामध्ये काय? मला पुण्यामध्ये रोज आंदोलन होतं. पुणे हे एक तर दहशतमुक्त गँगवॉर मुक्त पुणे करणे ही आमची प्राथमिकता आहे. ट्रॅफिक मुक्त पुणे करून पुण्याला एक चांगल्या प्रकारची सार्वजनिक व्यवस्था देणे, म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देणे हे आमचं प्राधान्य आहे. पुणेकरांना पुरेसं पाणी देणं ही आमची प्राथमिकता आहे. पुणे हे देशामध्ये भ्रष्टाचाराने बरबडलेली महानगरपालिका म्हणून जी ओळख झाली ती पुसून पुणे हे पुन्हा एकदा गुड गव्हर्नन्सच्या नावाखाली जो येईल सामान्य नागरिक त्याला आधार देणारी पुणे महानगरपालिका हे देण्याचं आमचं नाही का प्राथमिकता आहे. 5वं स्वच्छ सुंदर पुणे, त्याचबरोबर तरुणांना रोजगार देणारं पुणे, पर्यटनामध्ये जे देशामध्ये एक नंबर असणारं पुणे ही ओळख निर्माण करणे ही आमची प्राथमिकता असेल. आणि तुम्ही यंग जे वोटर आहेत की जे जेनझी वोटर आहे, तुम्ही त्यांचा सतत उल्लेख करतो. तुम्हाला जेनझी पासून काय अपेक्षा आहे? एवढी जेनझी कुठलाच नेता मी एवढं जेनझी करताना बघितलं. त्याचं कारण आहे राहुल गांधीनंतर तुम्ही पुणे काँग्रेसमधले की तुम्ही जेनझींचं फार मुळात विषय असा आहे की जे काही घडते जगामध्ये त्याचा अभ्यास असला पाहिजे. जगाचे जे काही 223-224 देश आहे त्याच्यामध्ये 67% तरुणांची लोकसंख्या कुठल्या देशात आहे? ती भारतात आहे. जेनझी जर नेपाळमध्ये घडू शकतं, या देशात घडू नये ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. पण आज तरुणांच्या मनामधला असंतोष खूप मोठा आहे. रोजगार नाही, खुश आहेत ना? बिलकुल नाही. तुम्हाला वाटतं खुश नाहीत? मला जे दिसतंय ते खुश आहेत. ते म्हणतात आय लव्ह महादेवचे पोस्टर लावतात, ते काय हिंदुत्व या सगळ्या मंदिर झालं वगैरे. मधल्या काळात माझा राजीनामा, माझा उद्वेग आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त मला कॉल्स जे आले ते MPC UPC स्टडी करणारी मुलं असतील, त्याचबरोबर तरुण वर्ग सगळ्या राजकीय पक्षांचा, ह्या सगळ्यांनी सांगितलं की तुमच्या पुरोगामी चळवळीचा या ठिकाणी विचार आम्हाला आवडला आणि आम्हाला वाटतं कोणीतरी पुरोगामी चळवळी जीवन घडेल. माझ्यासाठी तो एक सुखद धक्का होता की एवढी मोठी तरुणांची संख्या मला या संदर्भात पाठराखण करेल असं मला अपेक्षित होतं. त्याच्यामुळे मला खात्री आहे की ही सुप्त भावना आहे, ती सुप्त भावना मतदान केंद्रापर्यंत पोहोचून या सत्ताधाऱ्यांना, या माहिती सरकारला पराभूत करून काँग्रेसला पुन्हा नंबर 1चा पक्ष केल्याशिवाय त्या ठिकाणी शांत बसणार नाही. चला ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा आहेत. बघा असं आहे की अशा इलेक्शनच्या काळातले इंटरव्ह्यूज हे फार महत्त्वाचे असतात आणि तुम्ही हिंदुत्वाबद्दल जो विचार मांडलाय तो ठीक आहे, तो पटण्यासारखा आहे. पण असं आहे की तो सध्याचं जे हिंदुत्व आहे ते भाजपनं पुरस्कृत केलेलं हिंदुत्व आहे आणि त्या आधारावरती ते प्रचार करतात. म्हणून हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारावे लागले आम्हाला. आणि महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही जी वेदना मनात ठेवलेली आहे की तुमच्यासाठी तुमचा प्रवेश होऊ नये म्हणून कोणी फोन केले, मला असं वाटतं की ते ठीक आहे, कधी ना कधी ती वेदना ज्यावेळेला बाहेर येईल त्यावेळेला ते नाव पण समोर येईल. तुम्ही नाही घेतलं तरी आता ते जाहीर याच्यामध्ये खूप ठिकाणी चर्चेमध्ये आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कार्यकर्त्यांसाठी म्हणजे प्रशांत जगताप यांच्यासोबत काम करणारे बहुतेक कार्यकर्ते अजितदादांच्या पक्षातले असतील, म्हणजे सगळ्या राजकीय पक्षातले, काँग्रेसमधले असतील किंवा शरद पवार यांच्या पक्षातले असतील, ते बहुतेक कार्यकर्ते भाजपमध्ये गेले आणि त्यांना तिकीट मिळाली. आणि भाजपमधले जे तळागाळातून काम करणारे, यांच्यासोबत 10-10 वर्ष लढाई करणारे कार्यकर्ते होते ते आज तिकिटाविना आहेत. त्यामुळं यांनी विचारावरती चालून स्वतःचं वैयक्तिक आयुष्य जे आहे ते पणाला लावलं. त्यांच्या पत्नीला कॅन्सर झाला, त्यांच्या कुटुंबाला त्याच्या वेदना भोगाव्या लागल्या, त्यांच्या कुटुंबाला स्वतःच्या घरापासून दूर राहावं लागलं, त्यांना स्वतःला दूर राहावं लागलं आपल्या कुटुंबापासून. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या पण पणाला लागतात. राजकीय विचार जो आहे तो महत्त्वाचा आहे का? तर तो महत्त्वाचा आहे, पण तो तुमच्या कुटुंबापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे का? ज्याला नेशन फर्स्ट म्हणतो त्याला नेशन फर्स्ट हे केवळ आपल्या देशाच्या सीमांनी बनत नाही, ते तार कंपाऊंडनी बनत नाही, ते आपल्यामुळं बनतं, ते आपल्या कुटुंबामुळं बनतं.
आपण आपलं कुटुंब जितकं मजबूत करू तितका मजबूत देश होईल. कारण तुमचं कुटुंब मजबूत झालं, तुमच्या आजूबाजूचा समाज मजबूत झाला तर आपोआप देश मजबूत होतो, आपोआप देशाच्या सीमा पण मजबूत होतात. त्यामुळं देशाच्या सीमा म्हणजे देश नाही आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि राजकीय कार्यकर्त्यांनी आपला राजकीय पक्ष म्हणजे देश नाही, आपल्या राजकीय पक्षाचा नेता म्हणजे देव नाही हे पण लक्षात घेण्याची गरज आहे. ठीक आहे, हरकत नाही, या सगळ्या गोष्टी घडत राहतात. तुम्हाला काही प्रश्न असतील, काही मुद्दे असतील तर निश्चितपणे नमूद करा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत येतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रशांतजी, तुम्ही आलात आणि बोललात, धन्यवाद. मनापासून आभार. धन्यवाद. पाहत राहा मुंबई तक.